भावानं ही झाड दिसतंय का? हे मला म्हणजे काय सांगायचं माहिती आहे, मी आता पाडलं. खूप वाईट वाटायला लागले, पण विषय काय माहित आहे का, की सकाळी मी जिवलो ह्या झाडाखाली, झोपलोय बी मी ह्याच झाडाखाली सकाळपासून. की शेतकऱ्याला म्हणलं पाडू नका. तर शेतकरी म्हणतंय, की काय करायचंय सावलीनं? तर आता मला काय शेतकऱ्याबद्दल म्हणजे काय नाही किंवा काय बोलायचं नाही. फक्त मला एक सांगायचं आहे, की शेतकरी हा एक झाला, मी मशीनवाला आहे. मी काम करतो. मला पाड म्हणल्यावर मी पाडणार 100% कारण की मी काम करतो. जी आता ग्लोबलचं आपल्या जे टेम्परेचर वाढायला लागले भावा, ह्याला निसर्ग नाही, ह्याला आपण लोक सगळी जिम्मेदार आहे. कारण की जी तुटकी झाडं, जी तुम्ही प्रगती करायला लागलाय जेवढी देशाची, मोठं रस्ते बनवताय, तर भावानो टेम्परेचर वाढणार आणि मला सांगायचं काय आहे, की येणाऱ्या येणाऱ्या काळात भावानो तुम्ही तुम्ही म्हणा, मी म्हणा, गुन्हेगार सर्व सेम आहेत. कोण कमी जास्त नाही. सगळ्यांचं जेवढं वय नाही तेवढं त्यांचं गुन्हा आहेत. तुम्ही 100% मरणार, मीही मरणार. फक्त तुम्ही येणाऱ्या काळाला तुम्ही मरणार असं, की भावानो निसर्गाला तुम्ही जेवढा त्रास देताल तेवढा निसर्ग तुम्हाला त्रास देणार. हिंदू धर्मात म्हणा किंवा गीतेत ही काय लिहिलं असेल ती लिहिलं असेल. ती मला माहित नाही. पण एक जी मला जाणवतं, आपण जेवढा जी निसर्गाला त्रास द्यायला लागलोय, तेवढा निसर्ग आपल्याला 100% त्रास देणार. आता नाही आणि आता सुरुवात झालेली आहे. तुम्ही जाणवत असाल नसाल मला माहित नाही. तर सुरुवात झालेली आहे. तर तयार राहावा भावानो, येणाऱ्या काळासाठी. एक झाड पाडलं किंवा 1000 पाडले. एक झाड पाडलं म्हणजे तुम्ही 100 माणसांचा येणारा ऑक्सिजन बंद केला. 100 असेल मला गणित माहित नाही. समजून चला तुम्ही 10 माणसाचा करून केला. पण तुम्ही ऑक्सिजन त्यांचा बंद केला ते एका झाडानं. खूप वाईट वाटतं भावानो, पण काय करू शकत नाही मी. कारण की उम्र के आगे सब फीका है, जिम्मेदारियां सबको चूर कर देती है. भले हम भले कुछ भी चाहे, पर सब कुछ नहीं कर पाते. ओके?